जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थ आप्पास्वारी आणि नानास्वारी यांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। भक्तांनो, कधी कधी पूजा करताना काही वेळा आपलं डोकं जड होतं, त्यामुळे अनेक वेळा आपल्याला जांभळी येते किंवा आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं। हे सर्व आपल्याला आपल्या शरीरावर जाणवत असतं। तर कधी पूजा करत असताना आपल्या हातामधून चुकून अगरबत्ती खाली पडली जाते। तर आज या सर्वांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर सर्वात पहिलं, पूजा करताना डोळ्यात पाणी का येतं याचं आपण उत्तर पाहूया। भक्तांनो, जेव्हा आपण पूजा करायला बसतो, देवासमोर असेल किंवा समर्थांसमोर असेल, त्यावेळी ती पूजा आपण पूर्ण मनापासून करत असतो। अगदी अंतरात्म्यापासून आपण समर्थांची भक्ती करत असतो। त्यावेळी काय होतं की हळूहळू आपला जो काही अहंकार आहे, जो काही मीपणा आहे, तो सगळा गळून जातो। समर्थ आणि आपण एकरूप होतो। आपल्याला मनातून ही भावना असते की बस आता समर्थांशिवाय आपलं कोणीच नाही, समर्थच माझे तारणहार आहेत, समर्थांचे चरण। आणि ज्यावेळी आपण असे समर्थांशी एकरूप होतो, त्याच वेळी आपल्या डोळ्यातून हे अश्रू येतात। तर हे अश्रू येणे याचाच अर्थ आपली जी काही पूजा आहे, जी काही भक्ती आहे, ती देवापर्यंत पोहोचलेली आहे, ती समर्थांपर्यंत पोहोचलेली आहे आणि हीच त्याची पोचपावती असते। तर अशा प्रकारे पूजा करताना, नामस्मरण करताना आपल्या डोळ्यात पाणी येणं हे एक शुभ लक्षण मानलं जातं। भक्तांनो, आता आपण पूजा करताना किंवा नामस्मरण करताना जांभळी येणे, झोप येणे, आळस येणे, खोकला येणे या सगळ्या गोष्टी का होतात ते आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला हवी। आजपर्यंत आपण जे काही वागलो, जे काही बघितलं किंवा आपण जे काही बोलतो, जे काही कर्म करत असतो, आपल्यातील जे काही षडरिपू असतात, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर किंवा आपल्यातील वाईट आठवणी, कडू आठवणी, या सगळ्या गोष्टींच्या परिणामानेच आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या आत्म्यावर एका नकारात्मकतेचा काळा थर साचलेला असतो। या नकारात्मकतेची एक लेयर आपल्या मनावर किंवा आपल्या आत्म्यावर साठत जाते। मित्रांनो, उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी गोष्ट तुम्ही एका जागेवर ठेवली आणि ती खूप दिवस तुम्ही हलवलीच नाही, तर त्या गोष्टीवर हळूहळू धूळ साठत जाते। अगदी तसंच आहे, जेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, भजन किंवा आरती करतो, ईश्वरी देवाची भक्ती करतो, त्यावेळेला काय होत असतं की आपलं मन शुद्ध होत असतं, आपल्यातील आत्मा शुद्ध होत असतो। जी ईश्वरी शक्ती आहे किंवा जी काही समर्थांची शक्ती आहे, ती आपल्यातल्या नकारात्मकतेला बाहेर काढून त्या ठिकाणी दैवी शक्ती जागा घेत असते। आपल्या मनात स्वतःची जागा ती निर्माण करत असते। पण या नकारात्मकतेला जेव्हा बाहेर काढलं जातं, तेव्हा ती नकारात्मक गोष्ट सहसा किंवा सोप्या साध्या पद्धतीने कधीच बाहेर निघत नाही, ती आपल्याला भरपूर विरोध करते। बघा, जर आता एखादी खुर्ची रिकामी असेल तर त्यावर आपल्याला बसणं किती सोपं आहे, आपण लगेच बसू शकतो। पण त्याच खुर्चीवर जर एखादी व्यक्ती बसलेली असेल आणि तिला उठून तुम्हाला त्यावर बसायचं असेल, तर ती व्यक्ती लगेच उठेल का? तर नाही ना, ती तुमच्याशी भांडेल, आरडाओरडा करेल, सगळ्याच प्रकारे ती तुम्हाला विरोध करेल, अशी ती व्यक्ती उठणारच नाही। तर मित्रांनो, हे एक साधं उदाहरण होतं। अशाच प्रकारचं आपलं देखील आहे। जेव्हा ही दैवी शक्ती आपल्यात येत असते,
जेव्हा ही ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असतं तेव्हा ते या नकारात्मकतेला बाहेर काढत असतं. ही नकारात्मकता सर्व प्रकारे त्या दैवी शक्तीला विरोध करते की जेणेकरून तुम्ही ही पूजा किंवा नामस्मरण बंद करावं, त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यासाठी जे तिचे काही प्रयत्न असतात आणि तिच्या विरोधाची पद्धत म्हणजेच जांभळी येणे, कधी एकदा पूजा उरकतोय आणि कधी एकदा उठतोय असं आपल्याला वाटणं, झोप येणं, अंगाला खाज सुटणं, आपल्याला खोकला येणं म्हणजेच तुमचं लक्ष लागू नये. भक्तांनो, याचा अर्थ हा आहे त्या पूजेमध्ये तुमचं मन लागू नये, नामस्मरणामध्ये तुमचं मन लागू नये, तुम्ही एकाग्र होऊ नये. हे सगळे तर त्या नकारात्मकतेचे प्रयत्न असतात की तुम्ही कधीच पूजा करू नये किंवा हे सर्व काही सोडून द्यावं. भक्तांनो, तुमच्यावर शारीरिक लेवलवर किंवा तुमच्या मानसिक लेवलवर खूप विचार येतील. तुमचं मन एकाग्र होणारच नाही. वाईट विचार सुद्धा तुमच्या मनात येतील, मग ते समर्थांविषयी असतील किंवा इतर देवांबद्दल सुद्धा असतील. तर कोणाबद्दल देखील वाईट विचार येऊ शकतात आणि हे सगळं झालं म्हणून लगेचच पूजा करणं आपण सोडून द्यायचं नसतं. आपलं नामस्मरण चालू ठेवायचंच असतं. हळूहळू नामस्मरण वाढवायचं असतं. मग जसजसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तसतशी ही नकारात्मकता बाहेर जाऊन तुमचं मन शुद्ध होईल, तुमच्या आत्म्याची शुद्धी होईल. ही नकारात्मकता एकदा गेली की तुमची पूजा व्यवस्थित होईल. तुमचं पूजेमध्ये मन एकाग्र होऊन तुम्हाला पूजा करताना प्रसन्न वाटेल आणि ती पूजा नक्की समर्थांपर्यंत पोहोचेल. भक्तांनो, उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या चित्रकाराचं घ्या. जेव्हा तो चित्रकला शिकायला जाईल तेव्हा लगेचच तो छान चित्र काढेल का? तर नाही ना. सुरुवातीला खराब होईल, थोडं वाकडं तिकडं येईल, खोडून खोडून पुन्हा काढावं लागेल. पण त्याला जसजसा सराव होत जाईल तसतसं त्याचं चित्र चांगलं येत जाईल. तो हळूहळू खूप सुंदर चित्र काढायला लागेल आणि मग तो एक सुंदर चित्रकार बनेल. भक्तांनो, या बाबतीत आपलं देखील असंच आहे. जेव्हा तुम्ही रोज पूजा कराल, हळूहळू नामस्मरण वाढवाल, तेव्हा तुमच्यामधील नकारात्मकता हळूहळू पूर्णपणे निघून जाईल. त्याची जागा ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची पूजा छान मनापासून होईल आणि नक्कीच ती समर्थापर्यंत पोहोचली जाईल. तर भक्तांनो, झोप येणं, जांभई येणं ही सगळी अशुभ लक्षणे आहेत. पण आपण हार मानायची नाही. आपण रोज नियमित पूजा आणि नामस्मरण करत राहायचं आहे. याचा तुम्हाला फक्त पूजेतच नाही तर आयुष्यात देखील खूप फायदा होणार आहे. आता बघा, सध्याची जी परिस्थिती चालू आहे याच्याने ती नकारात्मकता आपल्यामध्ये येतच असते. आपण घाबरून जातो, आपल्याला संशय येतो की आता आपलं कसं होईल आणि या सगळ्यांमध्ये या गोष्टीची फार मदत होते. त्यामुळे सतत नामस्मरण चालू ठेवायचं असतं. काम करताना म्हणा किंवा आपण जेवण करताना म्हणा किंवा आपण शांत बसलेलो असेल तेव्हा जय जय रघुवीर समर्थ, ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः असं मनापासून नामस्मरण चालू ठेवायचंच असतं. भक्तांनो, जेव्हा आपण पूजा करत असो किंवा नामस्मरण अगदी मनापासून करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचं आत्मबळ मिळतं. आपला देवावरचा विश्वास वाढत राहतो. त्याची ईश्वरी ताकद आपल्या पाठीमागे राहते. ती आपलं संरक्षण करते. आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन वाढत जातो. म्हणूनच काहीही झालं तरी तुम्ही निराश न होता एका सकारात्मकतेने जगायला शिकता. समर्थांची दैवी शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असतेच. आपल्या भक्तांवर समर्थांचे लक्ष असतंच. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. आपण हार मानायची नाही. रोजच्या रोज पूजा नामस्मरण आपण चालूच ठेवायचं आहे. आपल्याला आपल्या समर्थांवर विश्वास ठेवायचा आहे. समर्थ माझ्या सोबत आहेत,
समर्थ माझं कधीच वाईट होऊ देणार नाहीत. समर्थ असताना माझं काहीच वाईट होणार नाही आणि समर्थ माझे रक्षण करत आहेत. समर्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असा विचार करत आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि मग बघा तुम्हालाच एक दिवस अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, कधी कधी पूजा करत असताना आपल्या हातामधून चुकून अगरबत्ती खाली पडते. पूजा करताना अगरबत्ती पडली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. तर हे आपल्याला सूचित करतं की तुमच्यावर काही किरकोळ संकट येणार आहेत. याशिवाय पूजा करताना अनेक संकेत देखील दिसतात. अगरबत्ती जाळल्यानंतर त्या अगरबत्तीचा धूर देवाच्या मूर्तीकडे जातो. तेव्हा समजून घ्या की तुमची प्रार्थना देवाला मान्य झाली आहे आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि पूजेचा दिवा अचानक उजळला आणि दिव्याचा प्रकाश उंच उंच होताना आपल्याला दिसला तर समजून जा की तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचली आहे. ईश्वर आपल्यावर प्रसन्न आहेत. जेव्हा जेव्हा असं घडते तेव्हा ताबडतोब आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. त्यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. देवाच्या मूर्तीवर फुले अर्पण केली असतील आणि जेव्हा फुले तुमच्याकडे पडतात तेव्हा समजून जा की तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाले आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. पूजा करताना गाय माता तुमच्या दारात आली तर त्यामुळे ते शुभ लक्षण मानले जाते. तर अशा स्थितीत गाय मातेला लगेच चपाती खायला द्यावी आणि तुमच्या मनातील इच्छा लगेचच गाय मातेला सांगावी. त्यामुळे लवकरच इच्छा लवकर पूर्ण होण्यात मदत होईल. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती इथे संपत आहे. या व्हिडिओमधील माहिती ही अनेक स्रोतांच्या आधारे तसेच भक्तांच्या अनुभवाने तयार केलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही. मी कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ते घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.